तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे। तर बघा, लाडकी बहीण योजना आतापर्यंतची सगळ्यात मोठी चालणारी योजना आहे आणि याच योजनेची आजची जी काही महत्त्वपूर्ण अपडेट आहे 28 डिसेंबरची जी काही अपडेट आहे तर तीच मी तुम्हाला सर्व माता बहिणींना डिटेलमध्ये देणार आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत तुमचे जे काही पैसे होते ते बाकीच्या महिलांना मिळालेले आहेत, बाकीच्यांना मिळालेले नाहीये। खास करून डिसेंबरचा जो काही हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाला किंवा नाही हे तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे। तर तो तुमच्या बँक खात्यामध्ये काही माता बहिणींच्या जमा झालेला आहे, काहींच्या जमा झालेला नाहीये। तर राहिलेल्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हे एक काम मी तुम्हाला या व्हिडिओच्या आत सांगणार आहे। हे एक काम करा जेणेकरून तुमच्या बँक खात्यामध्ये 5 मिनिटं सुद्धा लागणार नाही, तुम्हाला मोजून 1 मिनिटाच्या आत तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये राहिलेले पैसे जमा होणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे बघा, सर्व माता आणि बहिणींसाठी मी हा व्हिडिओ खास करून घेऊन आलेलो आहे। लाडकी बहिणीचे आतापर्यंत जेवढे पण तुमचे पैसे बाकी होते तेवढे तुमच्या बँक खात्यामध्ये, मग ते आता अगोदरचे असो 5 हप्त्यांचे किंवा डिसेंबरचे, तर राहिलेल्या सर्व बहिणींचे बँक खात्यामध्ये या ठिकाणी हे एक काम मी सांगणार आहे। तर हे काम केल्यानंतर तात्काळ पैसे जमा होतील, मोजून 1 मिनिटाच्या आत तुमच्या बँक खात्यामध्ये राहिलेले पैसे जमा होतील। लाडक्या बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता मागील राहिलेले सर्व हप्ते, ते काय काम करायचं आहे महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी सर्व काही डिटेलमध्ये याच व्हिडिओच्या आत सांगणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला गिफ्ट घरपोच भेटणार आहे, त्या संदर्भात काय अपडेट आलेली ती मी तुम्हाला आता देणार आहे। तर बघा, सर्व माता बहिणींसाठी खुशखबर आहे, त्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन पण प्रेस करून घ्या। सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपल्या चॅनलवरतीच तुम्हाला अपडेट पाहायला मिळत असते। तर सर्व माता बहिणी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या। तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर बघा माता आणि बहिणींनो, जी काही ऑफिशियल अपडेट आलेली आहे त्याच्यानुसारच मी तुम्हाला देत आहे ऑफिशियल अपडेट। तर बघा, मागच्या वेळेस म्हणजेच आता 25 तारखेला काही बहिणींच्या बँक खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता जमा झाला, काही बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता पण आणि मागचे जे काही त्यांचे पैसे बाकी होते 3 ते 4-5 महिन्यांचे, ते टोटली या ठिकाणी असे त्यांना 7,500 आणि बाकीच्यांना 9,000 त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत। आणि असा प्रकार म्हणजे अशा या ठिकाणी हा पैसा बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे। परंतु काही बहिणी अशा आहे की त्यांना अगोदरचे हप्ते मिळालेले आणि डिसेंबरचा हप्ता मिळाला नाहीये, आणि काही अशा आहे की त्यांना आतापर्यंत डिसेंबरचा हप्ता आणि मागचे हप्ते सुद्धा मिळालेले नाही। मग यांना काय काम करायचं आहे, हे एक काम केल्याबरोबर लगेच तुमच्या बँक खात्यामध्ये तात्काळ पैसे जमा होतील 1 मिनिटाच्या आत। तर ते कुठलं काम आहे, काय आहे, सर्व काही मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा माता बहिणींनो, त्याच्या अगोदर तुम्हाला कुठल्या जिल्ह्यामधून तुम्ही बोलत आहेत, म्हणजे हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यामधून तुम्ही पाहताय, तुमचं नाव आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळाले आणि तुम्हाला या ठिकाणी डिसेंबरचा हप्ता मिळाला किंवा नाही ते कमेंटमध्ये तुम्हाला सांगत चालायचं आहे। आता बघा माता आणि बहिणींनो, तुम्ही कुठल्याही बँकेमध्ये खातं खोललेलं असू द्या, सर्वप्रथम तर तुम्हाला आधार सीडिंग या ठिकाणी करावीच लागणार आहे। आता महत्त्वाचं म्हणजे आधार सीडिंग असून सुद्धा पैसे तुम्हाला आलेले नाही, असा भरपूर प्रकार घडलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो होतो की सर्व बहिणींचं जे काही या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे तर तो म्हणजे फॉर्मची छाननी सुरू आहे, आणि त्याच्या दरम्यान फॉर्म भरतावेळी जर तुम्ही काही अचूक माहिती दिली असेल तर महत्त्वाचं म्हणजे तुमचा फॉर्म छाननी दरम्यान तो आता रद्द केला जाणार, संदर्भात अपडेट होती। ज्यांनी चुकीची माहिती दिली त्यांचा फॉर्म ऑटोमॅटिक रद्द करण्यात आलेला आहे। आणि इथं हे जे काही या ठिकाणी लेटर दिसत आहे याच्यामध्ये स्पष्टपणे देण्यात आलेलं आहे की डिसेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो पहिल्या टप्प्यामध्ये 12,87,503 महिलांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे 1,500 रुपये, आणि दुसरं म्हणजे 67,92,292 बहिणींना दुसऱ्या टप्प्यात पैसा डिसेंबरचा हप्ता देण्यात आलेला आहे। याच्यावरून काय कळतंय, याच्यामधून हे जे लेटर आहे याच्यामधून एक अपडेट देण्यात अशी आलेली आदेश की अगोदर 2-2.5 कोटी महिलांनी फॉर्म भरलेला होता, मग त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आत्ता छाननी झाली, महत्त्वाचं म्हणजे आचारसंहितेमध्ये फॉर्मांची, आणि त्याच्यामध्ये काही बहिणींचे फॉर्म रद्द झाले म्हणून त्यांना पैसे आले नाहीत आणि त्यांना पाठवले नाही। मग या बहिणींचा जो काही पैसा आहे आता हे जे 67 लाख आणि दुसरीकडे 12 लाख आहे याच्यामध्ये सुद्धा काही बहिणींना पैसे आलेले नाहीये। आता महत्त्वाचं म्हणजे शासनाने एवढ्या खात्यात पैसे टाकलेले, एवढ्या लोकांच्या म्हणजे एवढ्या माता बहिणींच्या, मायमाऊलींच्या, आणि याच्या व्यतिरिक्त महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये
खात्यामधून काहींच्या खात्यात आलेले नाही आहे, तर ते कसे येतील, तुम्हाला कसे चेक करायचे, ते सर्व काही मी तुम्हाला याच व्हिडिओच्या आत सांगणार आहे आणि गिफ्ट संदर्भात सुद्धा अपडेट देणार आहे। तर जे काही महत्त्वाचं आहे अगोदर लक्षात घ्या। आता तुम्ही कुठल्या पण बँकेमध्ये जर खातं खोललेलं आहे, तुमचे पैसे तुम्ही कसे चेक करू शकतात। पहिला म्हणजे तुम्हाला जो काही तुमचा आधार लिंकिंगचा आणि बँकेमध्ये जो काही बँक खात्यासोबत जोडलेला नंबर आहे त्याच्यावरती तुम्हाला टेक्स्ट मेसेज येणार आहे। टेक्स्ट मेसेजमध्ये असेल की तुम्हाला 1500 रुपये तुमच्या खात्यात डिपॉझिट झाले लाडकी बहीण योजना, आणि ज्यांचे अगोदरचे बाकी होते त्यांना 7500 जमा झालेले आहेत लाडकी बहीण योजनेचे, असा त्यांना मेसेज येईल। हे पहिला झाला उपाय कसे पैसे चेक करायचे। त्याच्यानंतर दुसरा उपाय तुम्ही फोनपेद्वारे चेक करू शकतात। फोनपेच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे आले किंवा नाही ते चेक करू शकतात। आणि तिसरं म्हणजे तुमचं कुठल्याही बँकेत जरी खातं असेल तर तुमच्या बँकेचं जे काही ॲप्लिकेशन असतं, आता SBIचं सुद्धा ॲप्लिकेशन आहे, त्याच्यानंतर HDFCचं आहे, बडोदाचं आहे, सर्व बँकांचे ॲप आहेत। त्या ॲपमध्ये सुद्धा तुम्ही चेक करू शकतात की तुमच्या खात्यात पैसे आले किंवा नाही। आणि याच्याहून सोपं जर तुम्हाला करायचं असेल तर ते म्हणजे आता तुमची कुठल्या बँकमध्ये खातं आहे, आता त्याच्यावरून मी तुम्हाला सांगतो। आता सिंपल तुमचं जर या ठिकाणी HDFC बँकेमध्ये खातं आहे, सिंपल तुम्हाला मी सांगतो, किंवा ॲक्सिस बँकमध्ये, तुम्हाला तुमच्या सर्व बँकांविषयी डिटेलमध्ये माहिती मी देणार आहे, फक्त व्हिडिओला स्किप करून पाहू नका। मी जी माहिती देतोय ती पूर्णपणे पहिले ऐका आणि त्याच्यानंतर तुम्हाला अशा या ठिकाणी स्टेप फॉलो करायचे आहे की जेणेकरून तुमचा पैसा बँक खात्यात जमा होईल, असं तुम्हाला काम करायचं आहे। आता इथं ॲक्सिस बँक दिलेली आहे। ॲक्सिस बँकेचा जर तुम्ही या ठिकाणी हा क्रमांक तुमच्या मोबाईलमध्ये ज्या पद्धतीने आपण कुणालाही फोन लावतो त्याच पद्धतीने तुम्हाला टाईप करायचा आहे आणि सिंपल जो नंबर असेल त्या नंबरवरून फोन करायचा आहे। आता तुमचा जर समजा ॲक्सिस बँकमध्ये खातं आहे आणि तुमचा मोबाईल नंबर जो दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवरतून या बँकेचा जो काही बॅलन्स इन्क्वायरी नंबर आहे त्याच्यावरती फोन करायचा आहे। तो फोन लागल्यानंतर तो ऑटोमॅटिकली कट होतो आणि कट झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली टेक्स्ट मेसेज येईल की तुमच्या बँक खात्यामध्ये केवढे पैसे जमा करण्यात आलेले आहेत, एवढे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये आलेले आहेत किंवा तुमच्या बँक खात्यात आत्ता आहेत। मग याच्यावरून तुम्हाला कळेल की लाडक्या बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात पडाले किंवा नाही। आता तुमचं कुठल्या बँकेमध्ये खातं आहे हे मी तुम्हाला बोललो, कुठल्याही बँकेमध्ये असू द्या, तुम्हाला सिंपल या नंबरवरती फोन लावायचा आहे। या म्हणजे आता तुमचं कोणत्या बँकेमध्ये अलाहाबाद असेल तर अलाहाबाद लावायचं आहे, हा नंबर देण्यात आलेला आहे। आंध्र बँक असेल तर आंध्र बँकेचा हा नंबर आहे, ॲक्सिस बँक असेल तर ॲक्सिस बँकेचा हा आहे, बँक ऑफ बडोदा असेल तर बडोदा बँकचा हा नंबर आहे। अशा पद्धतीने सर्व नंबर या ठिकाणी डिटेलमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे। आता महत्त्वाचं म्हणजे या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला या नंबरवरती फोन करायचा आहे, तर फोन कट होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला मेसेज येईल एक या ठिकाणी टेक्स्ट मेसेज, आणि त्याच्यामध्ये असेल की तुमच्या बँक खात्यामध्ये आता बॅलन्स किती आहे, त्याच्यावरून सुद्धा कळेल तुम्हाला की तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले किंवा नाही। हे सर्व बँकांची या ठिकाणी डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे। या ठिकाणी इंडियन बँक आहे, ICICI सुद्धा आहे, कर्नाटक आहे, त्याच्यानंतर HDFC बँक आहे, त्याच्यानंतर पंजाब नॅशनल आहे, त्याच्यानंतर कोटक महिंद्रा आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी सिंडिकेट बँक आहे, त्याच्यानंतर विनायक बँक आहे, यस बँक आहे, सर्व बँकेची माहिती आहे। म्हणजे बँक आणि त्याचा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही इन्क्वायरी करू शकता। आता तुमचा कुठला याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी जेवढ्या पण बँका देण्यात आलेला आहे, आता जो तुम्हाला आहे या ठिकाणी PDF जो काही या ठिकाणी मुद्दा आहे, आता तुमचा म्हणजे महत्त्वाचं म्हणजे तुमचं कोणत्या बँकेमध्ये खातं आहे ते या ठिकाणी चेक करा आणि त्या नंबरवरती कॉल करा। आता तुमची जर बँक याच्यामध्ये नसेल, याच्या व्यतिरिक्त असेल तर मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा। माझा नंबर आहे या ठिकाणी 95 29 20 75 आणि 96, हा माझा नंबर आहे। अगोदर लक्षात घ्या, 95 टाका, त्याच्यानंतर 29, त्याच्यानंतर 20, त्याच्यानंतर 75, त्याच्यानंतर 96, हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे। याच्यावरती तुम्ही टेक्स्ट मेसेज करा की तुमचं कुठल्या बँकेमध्ये खातं आहे, त्याच्यानुसार मी तुम्हाला तुमच्या बँकेचा बॅलन्स इन्क्वायरी नंबर देऊन देईल। आय होप व्हिडिओ लक्षात आला असेल। आता महत्त्वाचं म्हणजे गिफ्ट, आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय काम करायचं आहे की तुमच्या खात्यात पैसे जमा होतील। तुम्हाला आधार लिंकिंग तुमची असेल, आधार लिंकिंग असेल तर तात्काळ तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील, आणि नसेल तर आधार लिंकिंग करा, ऑटोमॅटिकली बँक खात्यात लिंकिंग झाल्याबरोबर पैसे जमा होतील। हे सर्व बहिणींनी लक्षात घ्यायचं आहे। लिंकिंग झाली की 1 मिनिटाच्या आत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील। आता आधार लिंकिंग करायसाठी बँकेमध्ये जायचं, पासवर्ड फोटो घेऊन जायचं, आधार कार्डची झेरॉक्स, त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तिथं तो फॉर्म भेटतो, तो फॉर्म भरायचा आहे, तिथं फोटो लावायचा आहे, आधार कार्डची झेरॉक्स लावायची आणि तिथं जमा करायचं आहे। मग ते आधार लिंकिंग करून घेतील। त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे 31 तारखेच्या आत करायचं आहे।
तोपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये आधार लिंकिंग झालं की 1 मिनिटाच्या आत पैसे पळून जातील. आता महत्त्वाचं म्हणजे गिफ्ट. तर बघा बहिणींनो, जे काही गिफ्ट आहे त्या संदर्भात एक अपडेट आहे. तुम्हाला जे काही गिफ्ट आहे ते 1500 रुपये आहे तुमच्या लाडक्या भावांकडनं. ते तुम्हाला आता 1500 चे 2100 रुपये प्रति महिना दिला जाणार आहे आणि 2025 पासून ते लागू होईल. तर आय होप व्हिडिओ लक्षात आला असेल सर्व माता आणि बहिणींच्या. याच्यामध्ये जर काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. तुम्हाला पैसे किती आले, काय आले, तुमची बँक कुठली आहे, तुम्ही पैसे चेक केले नसतील तर चेक करा. नंबर देण्यात आलेला आहे, काही अडचण असेल तर माझा नंबर दिला आहे त्याच्यावरती मेसेज करा, सर्व आपण सॉल्व करून देणार आहोत. तर व्हिडिओ लक्षात आला असेल, काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला प्लीज रिक्वेस्ट करतोय सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.